नमस्कार, मी अश्विन बापट. माझा महाराष्ट्र माझा विजन 2020 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या सत्राचा आपला विषय आहे मनोरंजन क्षेत्राबद्दलचा. कोरोनानंतर कसं सावरणार मनोरंजन क्षेत्र. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हा आम्हाला चार क्षण विरंगुळाचे देणाऱ्या आणि त्याचवेळी नवी ऊर्जा देणाऱ्या मनोरंजन क्षेत्रालाही या कोरोनाचा मोठा फटका बसलाय. मात्र या आव्हानात्मक काळातनं बाहेर पडण्यासाठी आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री कसा प्रयत्न करणार आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत या क्षेत्रामधले दिग्गज आहेत. आपल्यासोबत आहेत नाट्यसृष्टीमध्ये स्वतःचं असं साम्राज्य निर्माण करणारे अभिनेते निर्माते प्रशांत दामले. त्यासोबतच छोट्या पडद्यावर अर्थात मालिका विश्वात निर्माते म्हणून ज्यांनी ठसा उमटवलाय ते दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य आणि हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत ज्यांना प्रदीर्घ अनुभव आहे निर्माते दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर हे देखील काही वेळामध्ये आपल्या सोबत असणार आहेत. या सगळ्यांसोबत मनोरंजन सृष्टीतल्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून असणार आहे आपले प्रतिनिधी सौमित्र पोटे हेही आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत करूया आणि सुरुवात करूया मनोरंजन क्षेत्रातला या महत्त्वाच्या सेगमेंटला. तर माझा विजनच्या या सत्राचा विषय आहे कोरोनातनं कसं सावरणार मनोरंजन क्षेत्र. कोरोना काळानंतर नेमकी कशी वाटचाल करेल हे मनोरंजन क्षेत्र. या सगळ्याबद्दल आपण या तिन्ही दिग्गजांशी तर बोलणारच आहोत, पण त्याच्या आधी मी सौमित्रकडे जाईन. अगदी थोडक्यात एक रूपरेषा घेऊन आपण पुढे जाऊ. सौमित्र, ही तिन्ही क्षेत्र खरं म्हणजे या काळामध्ये तू जवळून पाहिलीस. आधीही तू कव्हर करत होतास, आताही तू या सगळ्या मंडळींशी संपर्क ठेवून होतास. तर काय नेमकी स्थिती तुला आता जाणवते, कसं बदललंय हे सगळं मनोरंजन विश्व. अश्विन, आता आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर ही चर्चा घेतो. याचं कारण असं की अनलॉकिंग सुरू झालेलं आहे. एकीकडे सिनेमाकडे जर तुम्ही पाहिलं तर शूटिंग सुरू झाली आहेत, पण चित्रपट अजून प्रदर्शित होत नाहीयेत. मालिकांबद्दल म्हणाल तर मालिका टीव्हीवर दिसू लागल्या आहेत, शूटिंग पण सुरू झाली आहेत, पण अजून हवा तसा त्यानं वेग पकडलेला नाहीये. आणि नाट्यसृष्टीची अवस्था कधी सुरू होणार अशी आहे, कारण अजून काहीच सुरू नाहीये. अशा तिन्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर हे सगळं आता सुरू आहे. त्यामुळे ही जी मोठी माणसं आहेत, तिन्ही दिग्गज माणसं आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला हे जाणून घ्यायचंय की आता कोरोना नंतरचं जे विश्व असणार आहे मनोरंजन क्षेत्राचं ते कसं असणार आहे त्याची आपण आता सुरुवात करूया. नक्कीच. आणि पहिलं जसं आपण म्हणतोय की कोणती नेमकी आव्हानं आणि मग कसं वाटचाल करायची, तर आपण या तिघांनी आधी एक कॉमन प्रश्न विचारूया. सगळ्यात सुरुवातीला मला वाटतं महेश मांजरेकर देखील थ्रू झालेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. महेश मांजरेकरजी, आपलं स्वागत या माझा विजन मध्ये. तिघांचंही स्वागत खरं म्हणजे. आणि जसं आपण आज म्हणतोय की कोरोना नंतर आपल्याला जेव्हा वाटचाल करायची आहे, खास करून चित्रपट सृष्टीशी निगडीत मला तुम्हाला विचारायचं आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला हेही विचारायचं आहे की चित्रपट सृष्टी समोरची आव्हानं म्हटल्यावर तुम्ही जनरल आव्हानं सांगाल की मराठी आणि हिंदी असा त्याच्यात विभाग कराल. याचं कारण दोन्हीची आर्थिक गणितं वेगळी आहेत, दोन्हीकडचा फोकस वेगळा असतो. तर तुम्ही कसं बघता येणाऱ्या काळामध्ये चित्रपट सृष्टी समोरच्या आव्हानांकडे. नमस्कार. सध्या परिस्थिती खूप वाईट. म्हणजे आता फ्युचर काही ब्लीक आहे, काही दिसत नाही काय होणार आहे. आणि आपण हिंदी आणि मराठी दोन्ही एकत्र शूटिंग म्हणा, पिक्चर रिलीज करण्याची म्हणा. मला वाटतं वेट अँड वॉच हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. कारण आपण आपला विचार जेव्हा करतो की आपली इंडस्ट्री कशी चालू होणार, पण ते पुढे करायचं काय. लोक आज थिएटरमध्ये येणार आहेत का, तशी एक तसं वातावरण आहे का की त्यांनी थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहायचं. शूटिंग ठीक आहे आणि आता आज कंट्रोलमध्ये थोडी सेफ्टी प्रिकॉशन्स ठेवून आम्ही शूटिंग करू शकतो. बरोबर. पण बघणारा जो प्रेक्षक आहे तो कितपत सेफ आहे, तो त्याची ती भीती गेली आहे की नाही. कारण एक सिनेमा करायला जेवढा वेळ आणि पैसा लागतो, तो रिकव्हर करायला तेवढ्या ऑडियन्स थिएटरमध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आज एक घाई करू की चला थिएटर सुरू करू, आपण पिक्चर रिलीज करू, हे थोडंसं विल बी अ लिटल प्रीमॅच्युअर. आता काय झालंय की हा कोरोना जो आजार आहे तो तसं म्हटलं त्याच्यावरती इलाज नाही, पण तरी लोक बरी होतात. काय घेत आहेत औषधं, अँटीबायोटिक्स घेत आहेत किंवा हायड्रोक्लोरोक्विन घेत आहेत किंवा व्हिटॅमिन सी चा भार घेत आहेत. समवेअर आय फील की बरं त्याची मॉर्टॅलिटी रेट पण तेवढा नाहीये जो अलार्मिंग आहे, पण तरी आज तो खूपच कंटेजियस असल्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त आहे. पण तो जोपर्यंत हे अँटीबॉडीज तयार होत नाही, म्हणजे व्हॅक्सिन येईल, तो व्हॅक्सिन येईपर्यंत थांबण्यात काहीच पॉईंट नाहीये. तोपर्यंत अख्खं जग थांबेल, की इकॉनॉमिक क्रॅश होईल.
कसं बाहेर पडता येईल आणि हाऊ डू यू सेफगार्ड. एकदा अँटीबॉडीज तयार झाल्या तुमच्या, जसं 1918 साली जेव्हा फ्लू झालेला त्यावेळेला ह्याच्यापेक्षाही 50 माणसं गेलेली आहे साध्या कॉमन फ्लूने. सो देर इज अ सोल्युशन, पण आय थिंक टाइम इज द ओनली हिलर. म्हणजे तुम्हाला वेळ द्यावा लागेल याला, हळूहळू स्टेप बाय स्टेप जावं लागेल त्याकडे. माझा एक सिनेमा रिलीज होणार होता 4 एप्रिलला, तो नाही झाला. आता तो पिक्चर त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, ते अडकून आहे, त्याची गाणी बाहेर हे झालेली. पण आय थिंक ही जी परिस्थिती आहे, आपण थोडंसं कसं करतो की आपण आपला विचार करतो. एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मला माझ्यापेक्षा जास्त जे ज्यांचं हातावर पोट होतं डेली वर्कर्स काय, त्यांनी काय करावं, खरंय, किंवा खूप लोक आहेत याच्यामध्ये मी थोडंसं इंटरप्ट करतो महेशजी. मला असं विचारायचं होतं की तुम्ही इतके वर्ष काम करताय, मला असं विचारायचं तुम्हाला की याच्यामध्ये आता एकीकडे OTT प्लॅटफॉर्म झालेले आहेत, हिंदी सिनेमे OTTवर रिलीज होत आहेत, पण मराठी अजून रिलीज झालेले दिसत नाही आहेत. आपण फक्त थांबायचंच आहे की आपले सिनेमे OTTला टक्कर देऊ शकत नाही आहेत, अशा पद्धतीचे बनलेले आहेत. एक घुसमट तयार झाली आहे सध्या मराठी सिनेमाची. तर ही कोंडी कशी फुटणार पुढच्या काळामध्ये, त्याबद्दल साधारण काय ऑब्झर्वेशन आहे आपलं? सौमित्र, प्रॉब्लेम काय माहिती ना, आपलं राष्ट्र एकच राष्ट्र आहे जिथे त्यांना वाटतं की हिंदी राष्ट्रीय भाषा. आपल्याला कॉम्पिटिशन सगळ्यात मोठी हिंदीकडनं. बरं, ते बघणारे पिक्चर कोण आहेत, ते मराठीच लोक आहेत. साऊथला कसं होतं, तो प्रॉब्लेमच येत नाही, कारण ते जातच नाही, फिरकत नाही हिंदी सिनेमाकडे. आपल्या इथे प्रॉब्लेम आहे. आपला सिनेमा कुठे कमी आहे का क्वालिटी वाईज किंवा कंटेंट वाईज? तर वी आर आय थिंक ऑन पार, आणि कंटेंट वाईज तर वी आर बेटर देन हिंदी सिनेमा टुडे. पण लोक यायला तर हवी ना. आता काय होतं, ज्या वेळेला सुरुवातीला जे झालं तेव्हा बऱ्याच जणांना मला फोन आले की पिक्चर द्यायचा का OTT साठी. मी म्हटलं नाही. माझ्याकडे 1-2 होते, ते म्हटलं त्याचे मी रेट सांगितले, काही दिवस चाललं, मग नंतर सडनली ते बंद झालं, कारण हिंदीवाले गेले तिकडे. आता त्या OTT प्लॅटफॉर्मचं पण काही बजेट असेल ना, की आम्ही पिक्चरसाठी एवढे टाकून ठेवले बाईंग फिल्म्स. नक्कीच. तर ते हिंदी गेल्यामुळे सगळा पैसा तिकडे डायव्हर्ट झाला. आज मराठी माणसं जर का मराठी पिक्चर बघत असतील तर मग इतर भाषिकांनी का बघावं? म्हणजे आणि हे जसं तुम्ही म्हणता की येणाऱ्या काळामध्ये हे खूप सौमित्र प्रमुख चॅलेंज असणार आहे, कारण आधीच हे कोरोनाचं संकट, आणि त्याच्यात मराठी प्रेक्षकच जर जात नसेल तर मग काय करायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला महेश मांजरेकरांनी मांडला. आपण प्रशांत दामले यांच्याकडे जाऊया, नाट्यसृष्टी संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रशांतजी, नाट्यसृष्टीमधली आव्हानं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशी बघताय? काय तुमचं ऑब्झर्वेशन? नाही, स्पष्ट सांगायचं तर मनातली भीती दूर होणं गरजेचं आहे. खरंय की आपल्याला काहीतरी होईल, ही भीती दूर होणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे जर 1 नोव्हेंबरला लोकल सुरू झाली तर 1 डिसेंबरला नाट्य सुरू होऊ शकते. कारण लोकलची गर्दी तशीच राहिली आणि 15 दिवसानंतर काहीही घडलं नाही अगदी, तर मग ते हळूहळू मनातली भीती जाईल आणि मग ते 1 डिसेंबर पासून काम सुरू होईल. पण त्यासाठी 1 डिसेंबर काम सुरू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काळजी काय घ्यायला पाहिजे की नाटकाशी संबंधित असलेले सगळे घटक, म्हणजे निर्मात्यांपासून त्यानंतर महानगरपालिका, स्थानिक प्रकाशन, या सगळ्या लोकांची सहभागी व्हायला पाहिजे नाटक परत उभ्या राहण्यासाठी. नक्कीच. तर त्यासाठी मला असं वाटतं की काही 1-5 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आधी केल्या तर मला असं वाटतं की नाटक ज्या पॉइंटला थांबलं होतं त्याच पॉइंटला परत सुरू होईल. फॉर एक्झाम्पल, नाट्यगृह सुरू होण्याच्या आधी आपण त्यांची स्वच्छता व्यवस्थित करतोय, त्याचं सॅनिटायझेशन व्यवस्थित करतोय. येणाऱ्या प्रेक्षकांची आपण व्यवस्थित काळजी घेतोय. नक्कीच. खरंय. आपण प्रशांत दामले यांच्याशी आपला संपर्क बहुतेक तुटलेला दिसतोय. आपण नितीन वैद्यांकडे जाऊया. नितीन सर, मालिका विश्वाची परत एक वेगळी चॅलेंजेस आहेत या सगळ्यामध्ये, कारण मालिका या तुमच्या घरी येत असतात, तुम्हाला कुठे जायचं नसतं. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर आता पुन्हा सुरू झालेलं सिरियलचं हे सगळं जे आहे ते विश्व आणि येणाऱ्या काळामधलं चॅलेंज तुम्ही कसं बघताय? तुम्ही जर मनोरंजन क्षेत्रातलं एकूण बघाल, चित्रपट, नाटक आणि मालिकांनी पहिली सुरुवात केलेली, पहिलं पाऊल हे दूरचित्रवाणी मालिकांनी टाकलंय. आमचं शूटिंग बंद झालं होतं 17 मार्चला
आणि म्हणजे मला याच्यात खास आभार मानायचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ते पहिल्यांदा एंटरटेनमेंट इंडस्ट्री बरोबर, मराठी इंडस्ट्री बरोबर बोलले 20 तारखेला, 20 मेला. त्यानंतर त्यांनी ब्रॉडकास्टर्स आणि प्रोड्युसर्स अशा निवडक 8 ते 10 लोकांबरोबर चर्चा केली 22 मेला. आणि 22 मे नंतर अक्षरशः सरकार मागे लागलं. आमच्या सरकारचे अधिकारी, मग डॉक्टर संजय मुखर्जी असतील, आदेश बांदेकर, सुबोध भावे, अमोल कोल्हे यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. आणि 22 मे ची मीटिंग झाली आणि 30 मेला मार्गदर्शक तत्व आली, गाईडलाईन्स आल्या, राज्य सरकारचा GR आला आणि शूटिंग सुरू झालं. साधा विचार करा, मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रात एकूण 85 टेलिव्हिजन मालिकांचं शूटिंग होतं. याच्यामधल्या 40 एक मराठी मालिका आहेत आणि 45 एक हिंदी मालिका आहेत. आणि याच्यामध्ये मिळून जवळजवळ 15 ते 20 हजार लोक काम करतात, ज्याच्यात लेखक आहेत, कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, तंत्रज्ञ आहेत, एडिटर्स आहेत आणि मोठ्या प्रमाणावर कामगार आहेत. मार्गदर्शक तत्व आली आणि 33% कामगार, वर्कफोर्स 33%, आर्टिस्टची संख्या तेवढीच राहील, ही अट घालून SOP क्रिएट झाल्या आणि आम्हाला काम करायला परवानगी मिळाली. आणि महिन्याभरात 30 मेला निर्णय झाला आणि महिन्याभरात म्हणजे 25 जुलै पासून सर्व मालिकांचं शूटिंग सुरू झालं. आव्हानं जरूर आहेत, काही ठिकाणी पॉझिटिव्ह केसेस आल्या, परंतु त्याचा ताबडतोब त्यांना आयसोलेट करून त्यांचा उपचार करणं वगैरे सुरू झालं. आणि आज 85 ते 90 मालिकांचं शूटिंग मुंबई आणि आसपासच्या परिसरात चालू आहे. जवळजवळ 10,000 कुटुंब याच्यावरती आज अवलंबून आहेत. आणि मालिकांनी तो निर्णय घेतला आणि प्रेक्षक जो घरामध्ये बसलेला आहे, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 कोटी लोक टेलिव्हिजनवरती मालिका बघतात. आणि एवढी मोठी प्रेक्षक संख्या ही दूरचित्रवाणीच्या मालिकांना आहे, हिंदी असो अथवा मराठी. आणि त्यांना आपण रोजचं दैनंदिन मनोरंजन देणं हे आपलं एक कर्तव्य आहे. या भावनेनी सर्व धोके पत्करून दूरचित्रवाणी मालिकांचे निर्माते, वाहिन्या, कर्मचारी, कामगार, कलाकार, लेखक हे सर्व उतरले आणि त्यांनी शूटिंग सुरू केलं. अव्याहतपणे शूटिंग सुरू आहे. आणि 20 तारखेपासून ओरिजिनल मालिका, ज्याचे मूळ भाग जे आहेत, आधी रिपीट दाखवत होते 3 महिन्याच्या काळामध्ये, ओरिजिनल मालिका सुरू झाल्या. एक अर्थकारण सुरू झालं. टीव्हीचं ज्यावेळेला अर्थकारण सुरू होतं त्याच्याबरोबर एकूण अर्थकारणाला एक गती येते, कारण त्याच्यावर जाहिराती वेगवेगळ्या मालांच्या यायला लागतात, उत्पादनांच्या यायला लागतात, त्या सुरू झाल्या, त्याची रिकव्हरी झाली. त्यामुळे बाजारात त्याच्या उठावालाही मदत होणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला टीव्ही सुरू होतो, दूरचित्रवाणी सुरू होते, त्यावेळेला एका अर्थाने अर्थकारणाचं चक्र जे आहे त्याचं गतिमान व्हायला मदत होते. आणि ती सुरुवात झालेली आहे आणि अव्याहतपणे सुरू आहेत मालिका. मला वैद्यजी याच मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचं आहे. अर्थकारणाचा तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात. मला यातून असं अपेक्षित आहे आता या प्रश्नामधून की या पुढच्या काळामध्ये लॉकडाऊन नंतर जेव्हा पुन्हा सगळं अनलॉकिंग सुरू होईल तेव्हा न्यू नॉर्मल्स काय असतील सिरियल्सचे, त्याच्यामधलं अर्थकारण कसं बदलेल. कारण आत्ताची माहिती मिळते त्यानुसार 10% कॉस्ट कटिंग झालेली आहे. कलाकारांच्या मानधनापासून सर्व मानधनामध्ये कपात झालेली आहे. सेटवर सदस्यांची मर्यादा असल्यामुळे अनेक ज्युनियर आर्टिस्टना घरी बसायला लागलेलं आहे. सिनियर आर्टिस्टना अजून काम दिलं जात नाही आहे या नियमावलीमुळे. तर या सगळ्यामधून आपण काय शिकतोय आणि न्यू नॉर्मल कशा पद्धतीने असणार आहे. न्यू नॉर्मल जे त्याच्यामध्ये एक तर 33% वर्कफोर्स बरोबर काम करायला लागतं. म्हणजे 100 जण होते आधी, त्याच्याऐवजी 33 कामगार आणि तंत्रज्ञ आहेत, त्यांच्याबरोबर काम करायला लागते. त्यामुळे शूटिंग अत्यंत प्लॅन करून नीट नियोजनबद्ध शूटिंग हे सुरू झालेलं आहे. तुम्हाला क्वालिटीशी म्हणजे दर्जाशी तुलना अजिबात कंपॅरिझन करता येणार नाही किंवा कुठेही दर्जा ढसळू न देता हे शूटिंग करायचंय. हे एक मोठं आव्हान आहे. त्यानंतर सतत तिथे फवारणी असेल जंतुनाशकांची, लोकांनी मास्क घालणं, त्याच्यानंतर PPE किट्स घालून काही लोकांना काम करायला लागतं. या सर्व गोष्टी या आधी नव्हत्या 3 महिन्यापूर्वी. हे नियमावली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला असं म्हणायचं की या सगळ्या नियमांमुळे अनेक खूप मोठा वर्ग आता घरी बसलेला आहे. तुम्ही जसं म्हणला की 100 पैकी 33 लोक काम करतात, म्हणजे बाकीचे उरलेले सगळे लोक घरी आहेत. तर म्हणजे मग बेरोजगारी आली, अर्थकारण बदललं त्याच्या मागचं. ह्या सगळ्याचा परिणाम सिरियलवर होणार आहे का नंतरच्या काळामध्ये. अर्थकारणावर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. कारण पहिला क्वार्टर जो टेलिव्हिजनचा असतो, एप्रिल, मे, जून, ह्याच्यामध्ये जाहिरातीचं उत्पन्न चॅनलचं 0 झालेलं होतं. त्यामुळे ज्या वेळेला मालिका सुरू झाल्या त्यावेळेला वेगवेगळ्या चॅनल्सनी साधारणतः 5% पासून 25% असे आमच्या
एकूण बजेट्सवरती कपात केलेली आहे. 5 पासून 25 वेगवेगळ्या चॅनल्सनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ही कपात केलेली आहे. त्याचा थेट फटका खाली इतर ज्यांना जास्त उत्पन्न मिळत होतं, जास्त पैसे मिळत होते, त्यांच्या उत्पन्नावरती कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय आम्हाला राहिलेला नव्हता. त्यानंतर 33% कामगार आम्हाला घेता येणार आहेत. उरलेले जे 67% आहेत त्यांचं काय करायचं हाही प्रश्न होता. 33% कामगारांच्या वेतनामध्ये कपात झालेली नाही. 67% जे कामगार घरी आहेत त्यांना सुद्धा बरेच निर्माते, हे माझं उदाहरण द्याल तुम्ही तर मी माझे जे 67% कामगार होते त्यांना दरमहा 5 ते 7 हजार रुपये देतोय, कारण तेही जगले पाहिजेत. नवीन मालिका सुरू होतील त्यावेळेला त्यातल्या काही 33% लोकांना आम्ही तिथे काम देऊ. त्यानंतर इथे काही लोक आजारी पडले, कारण कोरोनाची भीती आहेच, त्यामुळे पॉझिटिव्ह झाले, त्याच्यामुळे काही लोक बाजूला होतील, त्यावेळेला ही एक बेंच स्ट्रेंथ म्हणून आम्ही वापरलेली आहे. त्यामुळे ते लोक लगेच तिथे कामावर येतात. त्यामुळे त्या लोकांची काळजी घेऊन दूरचित्रवाणीने आपलं काम सुरू केलेलं आहे. हे वैशिष्ट्य आहे. एकीकडे बजेट कमी झालंय, एसओपीज आल्यामुळे त्याचा एक खर्च वाढलेला आहे आणि वाहिन्यांनी तो खर्चाचा भार निश्चितपणे हलका केलेला आहे, तो उचललेला आहे. त्यामुळे वाहिन्यांचे देखील याच्यामध्ये धन्यवाद दिले पाहिजेत. एक महत्वाची गोष्ट झाली जी यापूर्वी नव्हती. पूर्वी पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीज होत्या. या कोरोनाच्या निमित्ताने सर्व कामगार, कलाकार, तंत्रज्ञ यांचा विमा उतरवला गेला आणि मगच शूटिंग सुरू झालं. त्यामुळे आज 2 लाख रुपये उपचारासाठी, आणि जर कोणी दगावला दुर्दैवानी तर त्याच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये ही तरतूद निर्मात्यांनी आणि वाहिन्यांनी मिळून केलेली आहे. त्यामुळे कपात झालेली आहे जरूर, परंतु अर्थचक्र पुढे गेलेलं आहे, काम सुरू झालेलं आहे आणि शूटिंगही सुरू झालेलं आहे. खरंय, खूप महत्वाचा मुद्दा हा मांडलेला आहे नितीन वैद्य यांनी, आणि हा मुद्दा खरं म्हणजे आपल्याला चित्रपट आणि नाट्यसृष्टीला देखील विचारावा लागेल, कारण बॅकस्टेज आर्टिस्टची मोठी फोर्स असते ज्याच्यामुळे हे सगळं प्रॉडक्ट जे आहे ते तुमच्या आमच्या समोर येत असतं. पण आपण प्रशांत दामले यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. मगाशी त्यांचा मुद्दा राहिलेला होता, तो त्यांना पूर्ण करायला सांगू. प्रशांतजी, मगाशी तुम्ही बोलत होता तो पूर्ण करा. म्हणत होतो एक तर प्रेक्षकांच्या मनातली भीती जायला पाहिजे. खरंय, आणि भीती जाण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतात त्या आधी करायला पाहिजे. प्रेक्षकांचा नाट्यगृहाशी, त्यांच्या तिकडच्या वॉशरूमशी खूप जवळचा संबंध असतो. तिकडचं जे कॅन्टीन आहे त्याच्याशी संबंध असतो. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ सॅनिटाईज करतोय आहोत आम्ही सर्वजण, हे करत आहोत. हे महानगरपालिकेतर्फे सगळ्या वाहिन्यांना आणि सोशल मीडियावर कळवायला पाहिजे. नाटकाचं सिरियल किंवा चित्रपटासारखं नाहीये. नाटकात मुळात लिमिटेड लोक असतात, 25 लोक असतात, 25 ते 30 जास्तीत जास्त. त्यामुळे त्याच्यात आपण काही कमी करू शकत नाही, कारण ते जेवढे लागतात तेवढेच आम्ही घेतो आणि तेवढेच ते परवडतात. त्यामुळे नाटकाचं गणितच वेगळं आहे. जोपर्यंत हे पूर्णपणे बंद होत नाही किंवा पूर्णपणे विश्वासार्हता निर्माण होत नाही तोपर्यंत नाटकं सुरू होणार नाहीत. पण नाटकं सुरू होण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो. ते म्हणजे सॅनिटायझेशन करणे, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे, प्रत्येक कलाकारासाठी वेगळा मेकअप किट देणे. बॅकस्टेज आर्टिस्टना तुम्ही पीपी किट देऊ शकता किंवा साधा किट देऊ शकता, मेकअप मधला वेगळा किट देऊ शकता. प्रत्येक नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर तुम्ही सॅनिटायझेशन ठेवू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्या तर नाट्यगृहाची सुरुवात लवकर होऊ शकते. इव्हन तिकीट विक्री सुद्धा कागदी करण्यापेक्षा ऑनलाईनच आपण जास्तीत जास्त केली तर मला असं वाटतं की प्रेक्षकांचा आणि तिकीट विक्रीचा खिडक्या ज्या आहेत त्यांचा संबंध कमी येईल. काही लिमिटेड तिकीट तिथे विकायची, बाकी सगळी ऑनलाईन विकायची. त्यानंतर 50%, कारण कसं आहे की 50% जर ऑडियन्स आला म्हणजे 1000पैकी 500 लोक बसले तरच जवळपास काहीतरी गणित जमू शकतं नाटकाचं. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाट्यगृह जेव्हा सुरू होतील तेव्हा कलावंतांनी त्यांच्या मानधनात, म्हणजे मुख्य कलावंतांनी त्यांच्या मानधनात कमीत कमी 50% तरी डिस्काउंट त्यांनी करावा. कारण आपलं जर 50% प्रेक्षक येणार असतील तर 50% डिस्काउंट देणं फार गरजेचं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या जून पर्यंत, कारण आता आमचा सीझन संपलेला आहे. कारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जरी सुरू झालं तरी जानेवारी 2nd वीक 3rd वीक पासून परीक्षांचे वेध लागतात. त्यामुळे फेब्रुवारी मार्च एप्रिल आमचं सीझन येणार एप्रिल मे ला. तर माझी अशी विनंती राहील की सर्व नाट्यगृह जी आहेत, सर्व नाट्यगृहांची भाडी ही जून पर्यंत घेऊ नयेत. आणि हे म्हणजे थोडक्यात
सगळ्या बाजूनी आपण जर त्याला सपोर्ट केला नाटकाला तर होऊ शकतं. बरं म्हणजे वर्तमानपत्र जी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सकाळ, पुढारी, लोकमत या सगळ्या वर्तमानपत्रांनी किमान 3 महिन्यासाठी तरी 50% डिस्काउंट द्यावा. बर असं सगळ्यांनी थोडी 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 मदत केली बर तर मला असं वाटतं की मराठी नाटक परत डिसेंबर पासून, जानेवारी पासून, फेब्रुवारी पासून त्याच जोराने सुरू होईल. नक्कीच खरंय. खूप महत्त्वाचा मुद्दा हा इकडे मांडलेला आहे आणि खरं म्हणजे तुम्ही आयडियाज दिलेल्या आहेत, काही कल्पना मांडलेल्या आहेत, तर त्या घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आपण मला वाटतं महेश मांजरेकरांकडे जातोय आणि त्यांना आपण हे विचारूया. जो आता मुद्दा नाट्यगृहांचा झाला, महेश सर तुम्हाला तेच विचारायचं आहे की मगाशी तुम्ही एक मुद्दा बोलून दाखवला की मराठी प्रेक्षकच मराठी सिनेमे बघत नाहीत, तर इथून पुढच्या काळामध्ये तर हे आव्हान आणखी कठीण होऊन जाईल. तर मग त्याला सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी कोणते एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत मराठी निर्मात्यांना? तुम्ही कसं बघताय या स्थितीकडे? नाही, मी मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाहीत ह्या कारणासाठी सांगितलं. हो ते OTTच आहे ना, जो रेट्स देतायत ते आज हो ते हिंदीला का देतात? कारण मराठी जर का बघत राहिले तर OTTला मराठीला रेट्स मिळेल. त्याचं उत्तर होतं ते. बर ज्या संख्येने यायला पाहिजे मराठी लोक, खरंय. जसे साऊथ मध्ये त्यांची लॉयल्टी आहे तमिळ सिनेमा, तेलुगू सिनेमा किंवा मल्याळम सिनेमा, तशी लॉयल्टी इथे नाहीये. बर आणि वी हॅव अ बिगर जायंट टू फाईट. म्हणजे आमचा सिनेमा जर का 3 आणि 4 कोटीचा असेल तर त्यांचा 100 कोटीचा असतो. हो देन इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. माझं म्हणणं आहे की आपण आता खूप योजना आखू की आपण असं करू तसं करू. ह्याला सोल्युशन एकच आहे की म्हणजे वेळ. बर वी कांट रश थिंग्स. रश केलं आपण बर त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. टेलिव्हिजन येस वी कॅन डू समथिंग. म्हणजे शूटिंगला काय तुम्ही खबरदारी घेऊ शकता, कसं करू शकता, ते होऊ शकतं. कारण टेलिव्हिजनला पेड ऑडियन्स येत नाही. हो टेलिव्हिजन घरात बसून बघता येतो. खरंय. आज जर का मला सिनेमाला जायचं तर मला उठून बाहेर जावं लागेल हो बिकॉज ऑफ द लॉकडाऊन, ज्याच्यामुळे पे कट झालेत, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. हो त्यामुळे इकॉनॉमिकली पण त्यांना आज त्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर लास्ट एंटरटेनमेंट असेल. आज त्यांच्या मुलाची शिक्षण असतील, आज बाकीचं काही डॉक्टरची कामं असतील, घराची कामं असतील. एंटरटेनमेंट त्याला सोल्युशन आहे की त्यांना टेलिव्हिजनवर फ्री बघता येतं. त्यामुळे वी आर द पीपल हु आर सफरिंग द मोस्ट. खरंय. कारण एंटरटेनमेंट, पेड एंटरटेनमेंट विल बी लास्ट, शेवटचं असेल त्यांच्या प्रायोरिटीवर. बरोबर. आणि त्याला सोल्युशन एकच आहे की वेळ. बर आणि कसं आहे की ह्युमन सायकी आहे ते हो की आपण बाहेर जाऊ आपल्याला होईल ह्या एका सायकीमुळे. म्हणजे तुमचे 30% तरी ऑडियन्स कमी झाला. जसं प्रशांत म्हणतो की नाटकाचं बिझनेस चालवणं कसं होणार? तुम्ही एक सीट मध्ये ठेवली तर नाटकाचा खर्च अवाढव्य आहे. लोकांना असं वाटतं की नाटकाची तिकीटचे रेट जास्त असतं, तसं नाहीये. त्या रेटमध्ये जेमतेम आम्हाला मग सगळं जमवता येतं. ते पण हाऊसफुल झालं तर. बरोबर. बरीचशी नाटकं चालत नाही तर त्या रेटमध्ये त्यांचा नुसता नाटकाचा खर्च पण निघून गेला तरी खूप असतो. तर थिएटर आता तसं समोरून कोऑपरेशन मिळालं. आज सिनेमाचं शेअरिंग आहे. नक्कीच. आम्ही फर्स्ट वीकला ते मराठी सिनेमाला ते 55 घेतात, आम्हाला 45 देतात. तो जर का त्यांनी उलट देखील केला, त्यांनी 45 घ्या आम्हाला 50, नाहीतरी त्यांचं पण थिएटर चालत नाहीये. बरोबर. दे शुड कम टू सोल्युशन जिथे दोघांना, जसं नाटकाला पण तेच झालं पाहिजे की नाटकाच्या थिएटरची भाडी कमी झाली पाहिजे. बरोबर. न्यूजपेपर्सनी जाहिरातीचे दर थोडे कमी करायला पाहिजेत. कोऑपरेटिव्ह तत्वावरच झालं पाहिजे. कारण थिएटर आज जर का त्यांनी सांगितलं की आम्ही 40% घेऊ, नाहीतरी तुमची बंद आहेत ना, 40% आम्ही शेअरिंग ठेवू, 60% आम्ही प्रोड्युसरला देऊ, तर काहीतरी त्याचं सोल्युशन निघू शकेल. नाहीतर त्याला काय लोकांची मानसिकता तयार होणं की मी आता बाहेर जाईन आणि मी सेफली बाहेर जाईन, याला ओनली अ वॅक्सिन कॅन हेल्प इट ऑर कम्प्लीट इरॅडिकेशन कॅन हेल्प इट. इरॅडिकेशन एवढंच होणार नाही. म्हणजे लेट अस नॉट, आपण काय म्हणतो त्याला, वी आर लिव्हिंग इन अ फुल्स पॅराडाईज. आपल्याला वाटत असेल तर लगेच जाईल, नाही जाणार आहे हे. बिकॉज इट इज तो कंटेजियस, इतका हायली कंटेजियस आहे. तर त्यामुळे असं काहीतरी सोल्युशन करता येईल की जसं जाहिरातीचे दर. आता मला वाटतं की नटांनाही ते कळलं असेल की समजा सिनेमा करायचा किंवा नाटक करायचं आपल्याला थोडंसं रेट कमी करावा लागेल. कारण नुसतं घरी बसण्यापेक्षा तर इट हॅज टू बी अ कंबाइंड एफर्ट. खरंय. या मुद्द्यावर आणि मला वाटतं महेश मांजरेकर आणि प्रशांत दामलेंचं एकमत झालेलं दिसतंय. कारण कलाकारांनी आपापल्या मानधनाची किंमत कमी करणं, नंतर जाहिरात विश्वाने थोडंसं कन्सेशन देणं, नाट्यगृहाची भाडी जसा मुद्दा प्रशांत दामलेंनी मांडला. महेशजी, मगाचा मुद्दा तुमचा अत्यंत महत्त्वाचा होता, तिकीट दराचा आणि कन्सेशनचा. त्यानिमित्तानं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या पुढच्या काळामध्ये, लॉकडाऊन काळामध्ये, काळानंतर
मराठी इंडस्ट्रीमध्ये जी सूज आहे, ज्याच्यामध्ये वर्षाकाठी जवळपास 120 सिनेमे बनतात, ज्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80% निर्माते हे छंद म्हणून सिनेमा बनवतात, ज्याच्यामध्ये अनुदानासाठी सिनेमा बनवला जातो, असं आजवरचं चित्र होतं. या पुढच्या काळामध्ये ही सूज खाली उतरणार आहे का, उतरायला हवी का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, या सगळ्याचा थेट परिणाम मराठी चित्रपटाच्या दर्जावर होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हा दर्जा आणखी चांगला व्हावा यासाठी आपण काय करायला हवं, असे माझे 3 प्रश्न आहेत. दर्जा चांगला, मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं देतो. दर्जा चांगला व्हायला पिक्चरचं कलेक्शन वाढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ॲव्हरेज कलेक्शन बघितलं तर चांगल्या पिक्चरलाही की फार ग्रेट कलेक्शन होत नाही. खर्च तोच आहे. थिएटर्सची काही भाडी तुम्ही शेअरिंग काही मराठी पिक्चरला त्यांनी जास्त दिलेलं नाही आम्हाला. दर्जा आणि म्हणशील तर मला वाटतं कंटेंट वाईज आपण खूप चांगले सिनेमे देतो. आज हिंदीपेक्षा म्हणजे आज देशातल्या जे सिनेमा आहेत त्यात मराठी आणि मल्याळम हे 2च सिनेमे असे असतील जे काहीतरी कंटेंट ड्रिव्हन सिनेमा करतायत. बेसिकली मी या मुद्द्याचा आहे की माझा मुद्दा हा आहे की सबसिडी तुम्हाला सिनेमाला फायदा आहे का तोटा आहे? मला वाटतं तो तोटा आहे. आणि त्या सबसिडीच्या आमिषाने बरेच प्रोड्युसर येतात इथे, मग ते त्यांची कॅटेगरी चांगली म्हणून त्यांना सबसिडी पण मिळत नाही, पण ते नुकसान करतात. तो सिनेमाची क्वालिटी खराब असते. कुठेतरी बरं गव्हर्नमेंटचं हे डोक्यात असेल की मराठी सिनेमाला हेल्प करावं, ते हेल्प करायचं असेल तर थिएटर्स बांधा की चांगली. माझं म्हणणं तोच पैसा आपण छोटी थिएटर, आता खूप थिएटर्स असे म्हणजे कोकणात बिकणात तर थिएटर्सच नाहीये की स्मॉल थिएटर्स 100 फक्त मराठीला सिनेमा बघता येईल अशी थिएटर्स बांधता येणं शक्य आहे का? हो आहे. सबसिडी ही डेट्रिमेंटल आहे. ही सिनेमाच्या नुकसान करू शकते सिनेमाला, फायदा काही करू शकत नाही. बेसिकली म्हणशील तसं तर ऑडियन्स येणं खूप गरजेचं. जर का सिनेमा चालायला लागला तर चांगले सिनेमे येतील. नंबर्स वाढतील म्हणजे कोणाला शौक म्हणून सिनेमा करत नाही. प्रत्येकाला त्यातनं काहीतरी पैसे हवे असतात, त्यांची टाकली त्यांना इन्व्हेस्टमेंट हवी असते. पण ही हर्ड मेंटॅलिटी त्यातलं बरंचसं सबसिडीमुळे आहे. त्यातलं बरंचसं एखादा पिक्चर चालला की मला वाटतं सैराट एक खूप प्रचंड चालल्यानंतर खूप लोकांनी असे प्रोड्युसर गाठले असते तरी सैराट सारखीच आपली स्टोरी आहे. सैराटच्या 50% जरी आपलं इन्कम झालं तरी एवढं होईल. आणि ते चक्रव्यूह आहे थोडंसं. महेशजी, तुम्ही मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतले अत्यंत महत्त्वाचे दिग्दर्शक आहात. तुम्ही खूप चांगले सिनेमे दिले मराठीला आणि हिंदीला सुद्धा, म्हणून तुमचं हे आता उत्तर फार महत्त्वाचं आहे. मला प्रश्न असा होता की थिएटर लॉबी या कोरोनानंतर कोणावर अवलंबून आहे? तर ती सूर्यवंशी आणि 83 सारख्या सिनेमांवर अवलंबून आहे हिंदीमध्ये. कारण ते म्हणतात की हे सिनेमे आले तर प्रेक्षक येतील, त्यांना हा विश्वास आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, मराठीमध्ये अमुक सिनेमे आले तर प्रेक्षक नक्की येतील, हा विश्वास आपण का अजून जागृत करू शकलो नाहीये थिएटर लॉबीमध्ये? हा नाही जागृत करू शकत कारण मी तेच म्हटलं ना की आज माझं बजेट आहे, मला सिनेमा बघायचा आहे महाराष्ट्रात. मी वर्षाला किती सिनेमे बघीन? एवढे बघीन. मग त्यातले त्यांनी हिंदीला थोडे रिझर्व करून ठेवलेले असतात. तोच म्हणतो मी, तो मुद्दा जो हा आहे की आपण आपल्या सिनेमाबद्दल किती प्राऊड आहोत. आपला सिनेमा का नाही 100 कोटी करू शकत? करू शकतो की. तोच प्रेक्षक जर का आला तर एक तर आपले रेट्स कमी आहेत. म्हणजे कम्पेअर केलं तर जेव्हा सैराट ज्यावेळेला 100 कोटीचा बिझनेस करतो त्याचं तिकीट रेट 100 आणि 150 आहेत. हिंदी सिनेमाचे फ्रायडे सॅटर्डे संडेचे रेट 750-1000 पर्यंत जातात. मग तसं म्हटलं तर सैराट हॅज डन अ बिझनेस ऑफ मोर दॅन 200 crore. तर शक्य आहे लोकांनी आले, चांगले सिनेमे येत नाही असं नाही, पण यायला तर पाहिजे लोक. आणि दुसरं काय होतं की आपल्यात एक युनिटी नाही, आपल्यात ते सगळं एक आपण हाणून पाडायला तयार असतो. आपलीच लोक, आपले सिनेमे. बजेट आपल्याला परवडत नाही. ते म्हटलं जसं मी ते चक्रव्यूह आहे की लोकांना प्रोड्युसरलाही पटवतात की आपण पिक्चर करू, आपण 1.5-2 कोटीत पिक्चर करू. मग तो आपण सॅटेलाइट एवढ्याला जाईल, OTT प्लॅटफॉर्मवर एवढ्याला जाईल, मग आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी मिळेल. तर ते त्याला ऑन पेपर दाखवतात की ते तुझ्या 2 कोटीचे 2.5 कोटी कसे होते. नाही महेशजी, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की त्याच्यामध्ये आपल्यामध्ये युनिटी नाही असं म्हणता तुम्ही. याच्यामध्ये एक हा तुमचा मुद्दा करेक्ट आहे की प्रेक्षक आले पाहिजेत, पण सरसकट सगळी जबाबदारी आपण प्रेक्षकांवर नाही टाकू शकत. प्रेक्षकांवर मेजर आपण काय जबाबदारी घेणार? जबाबदारी नाही, परत सांगतो मी, प्रेक्षकांवर मी जबाबदारी टाकत नाही. सौमित्र, माझा मुद्दा हाच आहे की आपल्याला कॉम्पिटिशन आज इथे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत, कोल्हापुरात तेलुगू पिक्चर लागतात, तमिळ लागतात, हिंदी लागतात, बंगाली लागतात, एवढी कॉम्पिटिशन आहे. कारण इथे
कॉस्मोपॉलिटन शहर आहे असं म्हणून ते हे पिक्चर लादले जातात. आपल्याला आज बरं थिएटरचं ते तुझं म्हणालंस ते थिएटर्स मिळतात. पिक्चर चालला तो थिएटरवाला कोणाचा नाही, तो मराठी सिनेमावाल्याचा नाही, हिंदीचा नाही, गुजरातीचा नाही, कोणाचा नाही. बरोबर. त्याला शेअरिंग आहे तिकडे. त्या थिएटरमध्ये पिक्चर चालला तो चालणारा पिक्चर लावेल. तो हे बघणार नाही की तो मराठी आहे का, हिंदी आहे का, तमिळ आहे का, तेलुगू आहे. त्यामुळे इट इज अ रॉंग नोशन. बरं, नवीन हिंदी पिक्चर लागतात ते फ्रायडे सॅटर्डे संडेला चालतात, त्याच्यानंतर त्यांच्याकडे पण शुकशुकाटच असतो. करेक्ट मुद्दा आहे. मग याचा हाच मुद्दा पुढे घेऊन तुम्हाला असं वाटतं का की या लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये सांस्कृतिक धोरण जे कुठलं असेल त्याच्यामध्ये याच्यात विशेष काही तजवीज केली गेली पाहिजे का, सांस्कृतिक धोरणात काही बदल केला गेला पाहिजे का? आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. आपल्याकडे सिनेमाचे नंबर्स कमी होणं गरजेचं आहे. मला एक सिंपल लॉजिक सांगतो. तू जर का म्हणतो 100 पिक्चर येतात वर्षाला, 52 आठवडे येते, म्हणजे आठवड्याला 2 मराठी पिक्चर लागले पाहिजे. कसं शक्य आहे ते? त्यात हिंदी लागतात, तमिळ लागतात, तेलुगू लागतात. कसं शक्य आहे? वी नीड टू कट डाऊन ऑन द नंबर. क्वांटिटी ऑफ सिनेमा हा कमी होणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांचं बजेट काय वाढत नाही रे. तुम्ही पिक्चर जास्त करता म्हणून लोकांचे पगार वाढत नाहीये. ते तेच ठरवणार की कुठला पिक्चर बघायचा. माझं म्हणणं आहे, मी मराठी प्रेक्षकांना दोष देत नाही. माझं म्हणणं आहे की मराठी प्रेक्षक हा डिवाइड होतो कारण त्याला हिंदी पण बघायचं असतं, जे साऊथला होत नाही, नाटकाला होत नाही. मराठी नाटकाचा प्रेक्षक जो आहे ना तो लॉयल आहे मराठीचा. सिनेमाचं तसं होत नाही आणि त्याच्यात त्या प्रेक्षकाचा दोष नाही. हे आपल्यालाच फक्त महाराष्ट्राला जे वाटतं ना की हिंदी सगळ्यांना आलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा तिकडे हिंदी सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन हे मोठं आहे. व्हॉट यू नीड टू बी डन इज मराठी सिनेमा बघायला जोपर्यंत नॉन मराठी माणूस येत नाही तोपर्यंत मराठी सिनेमाचं बल होणार नाही. आपण नॉन मराठी माणसांनी पण सिनेमा लँग्वेज आपल्याला ही तयारी ठेवली पाहिजे की आपण जेव्हा मराठी पिक्चर बनवतो त्यावेळेला तो हिंदीत पण डब करून लावा की. आज नाही येणार, 6 महिने नाही येणार. त्यांना कळलं की क्वालिटी आहे सिनेमामध्ये, तो हळूहळू तो मराठी पिक्चर जर का आपण सबटायटल किंवा हिंदीमध्ये डब करून दाखवला तर येतील की. हल्ली स्टार सिस्टम चालत नाही, हल्ली कंटेंट चालतो. पण तो आपल्यात तो कॉन्फिडन्स येऊन आपण ते करायची तयारी ठेवली पाहिजे की जो आपण पिक्चर मराठीत करतो तो हिंदीत करून सायमल्टेनियसली हिंदी आणि मराठी रिलीज करा. खरं आहे. आणि तो कॅनव्हास वाढवायचा, जसं तुम्ही सांगताय, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा देखील. आपण पुन्हा एकदा नाट्यसृष्टीबद्दल जाऊया प्रशांत दामले यांच्याकडे. प्रशांत दामलेंनी मगाशी 2-3 मुद्दे सांगितले. एकतर त्यांनी सांगितलं की जाहिरातींमध्ये कन्सेशन, भाडी घेऊ नयेत, मानधन कलाकारांनी कपात करावी. प्रशांत दामलेजी, तुम्हाला माझा आता प्रश्न प्रेक्षकांच्या अँगलनी आहे. हे सगळं केल्यानंतर तिकीट दरामध्ये देखील तुम्ही कन्सेशन देणार का निर्माते म्हणून, नाट्य निर्माते प्रेक्षकांसाठी? नाही, हे सगळं कन्सेशन का मागतोय आम्ही? कारण 1000च्या जागी 350 किंवा 400 लोक बसणार आहेत म्हणून आता कन्सेशन मागितलं नसतं ना. त्यामुळे सगळ्यांनीच थोडं थोडं, हे बघा कसं आहे की माध्यमांचं काम किंवा माध्यमांची खूप मोठी जबाबदारी आहे कोरोना गेल्यानंतर नाटकाकडे किंवा मराठी सिनेमाकडे लोकांना परत आणण्याची. पण बाहेर पडताना हे नाटक छान होतं, नाटकात प्रेक्षकांना खुश करण्याची जबाबदारी आमची कलावंतांवर आहे. ते तर आहेच. पण प्रशांतजी, प्रशांतजी थोडासा तुम्हाला इंटरप्ट करतो. माझा हा तोच प्रश्न आहे की जे तुम्ही सांगताय की 50% किंवा काय जे पर्सेंटेज कमी झालेत आणि प्रेक्षक संख्या कमी येणार आहे म्हणून तुम्ही हे कन्सेशन मागताय, बरोबर. पण मग त्या जे प्रेक्षक येणार आहेत त्या प्रेक्षकांचं देखील इन्कम कमी झालेलं आहे ना, त्यांचे देखील आर्थिक फटका त्यांना कोरोनामुळे बसलेलाच आहे. मग त्यांना तिकीट दरामध्ये कन्सेशन मिळणार का, हा माझा प्रश्न आहे. नाही, कसं असतं तुम्हाला एक सांगू का की 1000 कपॅसिटी असेल तर समजा 33% किंवा 50% आपण धरले तर 500 सीट झाले, बरोबर. 500 सीट्स मध्ये सुद्धा आपल्याला 1 सीट सोडून किंवा 4 सीट सोडून असं काही करावं लागेल. त्यानंतर 500च्या 500 भरतील याचीही काही शाश्वती नाही, बरोबर. म्हणजे त्याचेही 50% आपल्याला पकडायला पाहिजे. म्हणजे हिशोबासाठी तुम्ही 300 सीट भरले असं समजा, हिशोबासाठी 250 ते 300 सीट भरल्या. आता या 250-300 सीट्स मध्ये वर्तमानपत्राची जाहिरात, थिएटरचं भाडं, त्यानंतर बसचा खर्च, टेम्पोचा खर्च, टोलचा खर्च, त्यानंतर जेवणाचा खर्च, हे मी बाहेरगावचं पण म्हणतो आणि मुंबईतला पण म्हणतो, दोन्ही मी कंबाईन करून म्हणतो, बरोबर. तिकडचा लॉजिंगचा खर्च, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की आपण कुठे उभे आहोत. आज नॉर्मली तिकीट साधारणपणे 150 ते 400 या दरम्यानचं तिकीट असतं. आता आपण जर 50% पकडलं तर हा सगळा जर इन्कम पकडलं तर साधारणपणे 80 ते 90 हजार किंवा डोक्यावर पाणी 1 लाखापर्यंत आपलं कलेक्शन होऊ शकतं जर 200 ते 250 माणसं आली तर. हा साधारण खर्च आत्ताचा आहे. आता जर
वर्तमानपत्रांनी 50% आपल्याला कन्सेशन दिलं. जर महानगरपालिकेने आपल्याला दिलं तर आपण त्याच्यावर विचार करू शकतो की आपण 400च्या ऐवजी आपण 350 तिकीट लावू शकतो का, 300 लावू शकतो का. सुरुवातीचे काही महिने हे आपल्याला कटच जावं लागणार आहे, कारण उठलं आणि लोक आले असं होणार नाही. माध्यमांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पण शेवटी जे पूर्वी होतं तेच आजही आहे. माउथ पब्लिसिटी, एखाद्या नाटकाची माउथ पब्लिसिटी होणं आणि ती चांगली होणं हे गरजेचं आहे. विश्वासार्हता ही महत्वाची आहे. त्यामुळे तिकिटाचा 400 रुपये असेल किंवा 350 रुपये असेल किंवा 300 रुपये असेल, लोक तिथपर्यंत येणं फार महत्वाचं आहे. खरं आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं की सुरुवातीच्या काही शोजनी तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि बाकीच्या प्रोव्हाइडेड, म्हणजे त्यांचा तोच मुद्दा आहे की बाकीच्या सगळ्या जर ठिकाणी सपोर्ट मिळाला, म्हणजे भाडं कमी असेल, त्याच्यानंतर जाहिरात हे कमी असेल, तर आपण प्रेक्षकांना तिकडे जे ते कन्सेशन देऊ शकतो, असं तुमच्या म्हणण्यातला सूर मला दिसतोय. आपण पुढे जाऊया, नितीन वैद्य सरांकडे जाऊया. नितीन सर, मगाशी मी उल्लेख केलेला होता वेब सिरीजचा, खूप मोठं आव्हान येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे आताही आपण बघतोय वेब सिरीजचा आवाका आणि एकूणात त्याची चर्चा आपल्याला जास्त बघायला मिळते. तर मालिका या वेब सिरीजचं चॅलेंज कसं फेस करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये? मुळात वेब सिरीज हे मालिकांच्या पुढचं आव्हान नाही, हा मुळात चुकीचा समज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बरं, आज साधं तुम्ही जर वेब सिरीज बघायची असेल तर तुम्हाला घरामध्ये वायफायची जोडणी लागते, त्याला 1000 रुपये खर्च येतो. त्यानंतर त्या वेब सिरीजचं जे प्लॅटफॉर्म आहे नेटफ्लिक्स, इथे तुम्ही प्रशांत दामलेंना सांगताय की नाटकाच्या किमती कमी, तिकिटाचे दर कमी होणार आहेत का? नेटफ्लिक्स 800 रुपयाचा महिन्याचा दर आहे. आता जर वायफायचा दर हा किमान 1000 रुपये, नेटफ्लिक्सचा एकट्याचा दर हा 800 रुपये, इतर प्लॅटफॉर्मचे दर 300 ते 500 रुपये असे आहेत. त्यामुळे एकूण प्रचंड प्रमाणावर बोजा हा या प्लॅटफॉर्मचा लोकांच्या अर्थकारणावरती पडतोय. त्यामुळे ते आव्हान मुळात नाही. टेलिव्हिजन अतिशय कमी दरामध्ये आणि सातत्याचं मनोरंजन देते, एक भाग. दुसरी भाग आहे सांस्कृतिक भाग, ती म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्सवरची किंवा कुठली OTT प्लॅटफॉर्मवरची जी मालिका आहे, ज्याच्यामधली भाषा, ज्याच्यामधली दृश्य ही सहकुटुंब सहपरिवार बघू शकता का, बघू शकणार आहात का, हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारला गेला पाहिजे. मालिकांच्या बाबतीमध्ये तसं नाही, आणि त्यामुळे आजही मालिकांच्या प्रेक्षक संख्येमध्ये जराही घट झालेली नाही. समाजातला एक जो पातळ थर आहे, जो इंग्रजी ज्याला समजतं, जो खर्च करू शकतो, असा थर जरूर वेब सिरीज बघतोय आणि त्याचा वेब सिरीजकडे ओढा आहे. परंतु म्हणून सर्व, ज्याचं उत्पन्न, घराचं उत्पन्न 25,000 रुपये दरमहा आहे, ज्याला 2 मुलं आहेत, त्यांची शिक्षणाचा खर्च आहे, आई वडील आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च आहे आणि त्यांचा खर्च भागवायचा आहे, त्यांना वेब सिरीज बघणं हे परवडणारं नाही आर्थिकदृष्ट्या. सांस्कृतिकदृष्ट्या त्याची अडचण आणखी वेगळी आहे. हे 2 मुद्दे. त्यामुळे टेलिव्हिजन मालिकांसमोर वेब सिरीज हे माध्यम, हे आव्हान आहे, हा मुळात गैरसमज आहे, तो आव्हान नाही. मला एक दुसराच या निमित्ताने एक प्रश्न मांडायचा, जो खर्चावरती आलेला होता. 100 रुपयाचं मराठी चित्रपटाचं तिकीट आहे आणि तोच मराठी प्रेक्षक 500 रुपये सलमान खान किंवा आमिर खानचे सिनेमे जाऊन बघतो. मुळात त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या भाषेला, आपल्या याला जर ताकद द्यायची असेल तर जास्त दर आणि सिनेमा पाहिजे आणि दर्जेदार सिनेमा पाहण्याची त्याची मानसिकता करावी लागेल, आणि ती आजची काळाची गरज आहे. एवढंच मला या निमित्ताने म्हणावं वाटतं. नक्कीच. नाही, याच्यामध्ये नितीनजी मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही म्हणालात तर अगदी खरं आहे की वेब सिरीज बघणाऱ्यांची मानसिकता वेगळी आहे आणि मालिका बघणाऱ्यांची मानसिकता वेगळी आहे. पण या कोरोना काळामध्ये 6 महिने प्रत्येकजण घरी आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्याला एक प्रकारची सवय लागली आहे कॉन्टेंट बघायची, त्याचा पेशन्स लेवल त्याची कमी झालेली आहे. हे आपल्याला लगेच दिसायला पण लागलं. तुम्हाला सांगायची अर्थात गरजच नाही, पण तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल की मालिकांमध्ये जरा रेंगाळलेला ट्रॅक आला की लोक ट्रोल करायला लागले, बोलायला लागले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मीम्स यायला लागले. तर या कोरोना नंतरच्या काळामध्ये आपण व्हिजन बद्दल बोलतोय, तर या कोरोना नंतर पण एक स्टेप पुढे जाणार आहोत का? त्याच्या मालिकेच्या निर्मितीमध्ये काही नवीन बदल होणार आहेत का? कथानकामध्ये काही बदल होणार आहेत का? किंवा काय व्हावेत असं तुम्हाला वाटतं? मालिकांच्या निर्मितीमध्ये निश्चितपणे बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे विषय आपल्याला गेल्या काही वर्षात आलेले दिसतील आणि ते निश्चितपणे स्वागतार्ह असे बदल आहेत. कार्यक्रमांच्या विषयांचं जर तुम्ही वैविध्य पाहिलं तर विषयांचं वैविध्य देखील वाढलेलं आहे. म्हणजे बायोपिक कधी नव्हते. आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका करतो. 5 वर्षापूर्वी हा विषय टेलिव्हिजनच्या विचाराच्या मध्ये सुद्धा नव्हता. तर ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर
सादरीकरण बदललेलं आहे. सादरीकरण हळूहळू मालिकांचंही सुधारत गेलेलं आहे. वेब सिरीजचा मुद्दा जर बघाल तर 10 भागांमध्ये ती गोष्ट संपते आणि त्यामुळे त्याचं एक आकर्षण तरुण वर्गामध्ये आणि ज्याच्याकडे मोठं उत्पन्न आहे, डिस्पोजेबल इन्कम आहे, त्याच्यामध्ये जरूर वाढलेलं आहे आणि त्याचा चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये टेलिव्हिजनच्या मालिकांना जो दैनंदिन मालिकांचा जी सवय लावलेली आहे त्या मालिकांची भागांची संख्या कमी करावी लागेल. 600 भागांच्या मालिकेऐवजी 100 भाग 50 भाग या कडे जावं लागेल, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या कथा या सांगता येतील. म्हणजे पूर्वी आम्ही झी मराठीमध्ये असताना झी मराठीवर पिंपळपान नावाची मालिका होती. उत्तम उत्तम कलाकृती आम्ही त्याच्यामधून सादर केलेल्या होत्या आणि त्यांची संख्या 13 भागांमध्येच ती होती. मालिकांना सुद्धा या दिशेकडे हळूहळू यावं लागेल. प्रेक्षकांची अभिरुची बदलते आहे, त्याही मालिकांना सुद्धा आपल्याला बदल घडवून आणावा लागेल आणि तो बदल माझ्या मते त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे मग मला असं वाटतं या निमित्तानं पूर्वी जशा मालिका यायच्या, जसं अगदी दूरदर्शनवर ब्योमकेश बक्षी सारखी असेल किंवा टिपरे सारखी मालिका असेल की जी ठरलेली होती ती तेवढीच यायची आणि जायची. आता पुन्हा आपण स्क्वेअर वनला चाललोय का सर? मुळात काय झालेलं आहे की दैनंदिन मालिकांची सवय प्रेक्षकांना लागली, प्रेक्षक त्याच्याकडे आकर्षित झाला आणि त्यानंतर जाहिरातदारांना त्याची सवय लागली. कारण जाहिरातदारांना असं लक्षात आलं की दैनंदिन मालिकांमधनं आपण रोजच्या रोज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे त्याचं एक अर्थकारण झालं. त्यामुळे त्या अर्थकारणाची दैनंदिन मालिका ही काही वर्ष गेली ही गरज झालेली आहे आणि हळूहळू आता प्रेक्षकांची अभिरुची जशी बदलत गेलेली आहे, तो जसजसा अभिरुची संपन्न होत गेलेला आहे, त्याच्याही गरजा वाढायला लागलेल्या आहेत. तसतशी मालिकांची लांबी कमी करणं ही एक काळाची गरज येईल. त्यामुळे मालिका राहतील, दैनंदिन मालिकाही राहतील, पण त्याबरोबरच छोटे भाग किंवा 50 भागांची मालिका, 70 भागांची मालिका याच्याकडे सुद्धा दूरचित्रवाणी गेलेली तुम्हाला दिसेल. एवढंच सांगतो की याची सुरुवात झालेली आहे. वाहिन्या त्या दृष्टीने आमच्याशी चर्चा करायला त्यांनी निर्मात्यांची सुरुवात केलेली आहे आणि हे स्वागतार्ह आहे. खरंय. म्हणजे जसं आपण म्हणतोय सध्याच्या घडीला टेस्ट मॅच नंतर वन डे आणि आता 2020, तर मला वाटतं मालिकांमधला हा 2020चा ट्रेंड म्हणावा लागेल. नितीन वैद्यजी खूप खूप धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. चित्रपटसृष्टीबद्दल महेश मांजरेकर आपल्यासोबत होते आणि नाट्यसृष्टीबद्दल प्रशांत दामले यांनी देखील आपल्याला वेळ दिला, विजन मांडला आणि येणाऱ्या काळामध्ये काय गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत किंवा काय होऊ शकतात याबद्दल त्यांनी अतिशय सविस्तरपणे मुद्दे सांगितले. तिघांचेही मनापासून आभार. आणि यासोबतच माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये मनोरंजन क्षेत्राबद्दल आपण आता विजन मांडण्याच्या दृष्टीने चर्चा केलेली होती.